आणि हा माझा चंद्र. घरात बिर्याणी आमची अशी होती. कळलं अगदी सगळ्यांना आपुलकीनं. आता मस्तपैकी पाऊस पडायला लागलाय. आता आम्ही जाणार आहोत बाहेर जेवायला. आज काय बाहेर जायचा प्लॅन आहे. तर मग आता फक्त 7 वाजलेत, 7:15 वाजलेत ना, 7:15 वाजले असतील. अजून पण उजेड आहे तसाच आहे. पण म्हटलं थोडा वेळ आपण गाडीतच थांबूया. कालचा व्लॉग बघते मी, नाहीच बघितलेला मी, तर हे बोलले आता तुला वेळ आहे तर बघूया इथं. थोडा वेळ थांबूया 15 मिनिटं आणि मग आपण जाऊया, कारण एवढ्या लवकर तरी जाऊन काय करायचं ना हॉटेलला, असं झालं. त्यामुळे थोडा वेळ आम्ही इथं स्पेंड करतो आणि मग जातो. आणि जिथं आम्ही जाणार ते तर तुम्हाला दाखवणारच आहे. तुम्ही पण चला आमच्यासोबत. आत्ता निघालोय आम्ही श्रीमान हॉटेलला. हे प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे आणि खूप जुनं पण आहे ते. आता त्यांनी रिनोव्हेशन केलंय म्हणून, पण ते 60 वर्षापूर्वीचं आहे रेस्टॉरंट. आणि वाईब पण छान आहे, एकदम लुक पण छान आहे, एकदम एस्थेटिक वगैरे दिसतंय. ॲम्बियन्स छान आहे हॉटेलचा. म्हणजे जेवण चांगलं आहे. हा, जेवण पण चांगलंच आहे. म्हणजे मी जेवलोय आम्ही 2 वेळेला तिथं. हे बघा, हे आहे ते हॉटेल श्रीमान प्युअर व्हेज. वरती लॉजिंग पण आहे त्यांचं. आणि इथं हे असं पार्किंगला वगैरे गाड्या आहेत. 4 व्हीलरचा आहे, 2 व्हीलरचा आहे तिथं. हे बघा, हे श्रीमान प्युअर व्हेज. वर असं त्यांचं लॉजिंग पण आहे आणि बाहेरून हे असं दिसतंय छानसं. बाहेर झाडं वगैरे आहेत. खाली पूर्ण असं रेस्टॉरंट आहे आणि हे इथं असं पार्किंग आहे. मोठा एरिया आहे पार्किंगचा पण. गर्दी नाही आहे आता एवढी, नंतर होईल. आणि इथं कार्यक्रम वगैरे पण होतात ना, फंक्शन्स वगैरे पण असं. आम्ही एकदा आलो होतो ना, तर तेव्हा होतं ते फंक्शन. बाहेरून हे असं दिसते इतकं छान. इथून एंट्रन्स आहे. ह्या साईडला पण आहे. मंचाव सूप सांगितलं 1/2 दोघांना बस होते. ते पण खूप होतं. 1/2 केलं तरच ते बरं पडतं. मेन कोर्समध्ये काय सांगायचं ते होतं. असा ॲम्बियन्स आहे. अजून गर्दी कमी आहे. आता गर्दी व्हायला चालू आहे थोडं. आता इथून पुढं गर्दी वाढली. आता एवढी गर्दी नाही आहे. किती वाजले असतील? 7:45 वाजले. 8 नंतर गर्दी व्हायला सुरुवात होईल. पनीर तेच खातो ना, मला त्याचं पनीर पण नाही आवडत कुठलं. मागच्या वेळेला आपण कोफ्ता घेतला होता. कुठला होता तो? मागच्या वेळेला आम्ही कोफ्ता करी घेतली होती, ती पण मस्त होती, 1 नंबर होती. आता आम्ही काय ऑर्डर दिले आपण? पनीर चिंगारी. माझ्यासाठी बीटरूटी प्लेन आणि ह्याच्यासाठी बटर नान 1. सध्या एवढं दिले. बाकी बघू, अजून सूप यायचं आहे. सूप आले की दाखवतो. मंचाव सूप आले आता इथं, तर बघतो, खाऊन सांगतो तुम्हाला. ओके, तर आज आम्हाला कॉम्प्लिमेंटरी मिळाले मसाला पापड विथ दिस मंचाव सूप. गरम आहे खूपच. ते पापड खाऊन गेलं तर तू माऊ होईल. मस्त पापड, एकदम क्रंची आहे, छान. आता हे मंचाव सूप पिऊन सांगतो.
मला कसं स्पायसी असतं. छान. जसं आम्हाला लागतं तसं आहे. मला स्पायसी आवडते, मला जास्त स्वाद लागते. रायता पण दिला आहे. असं आहे. रायता आम्ही कशासोबत पण खाऊ शकतो. रायता दोघांना पण आवडतो. शास्त्र असते. मला पण पनीर चिंगारी मागवले. मस्त आलं. इथे यांची नान बटर नान आहे आणि हे माझे वेटर आहे. थँक्यू. बस बस बस. त्यांनी सर्व केले खूप छान. तर खाऊन सांगतो आम्ही आता. पहिल्यांदा ट्राय करतो पनीर चिंगारी. जास्त स्पायसी पण नाही आणि एकदम असं माइल्ड पण नाही. बरोबर टेस्ट. आणि हा जो सगळा स्टाफ आहे ना तो खूप काइंड आहे. पर्सनली सगळ्यांना विचारून आपुलकीनं वाढतात ते. खूप छान आहे स्टाफ पण इथला. हा मी आता तवा पुलाव घेतला होता. बस 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 बस. थँक्यू. काय म्हटलं? शिल्लक राहील असं म्हणतात ते. पण जिरा राईस खाऊन खाऊन कंटाळला. घरात पण मी जिरा राईसच बनवते. छान आहे. गरम आहे. म्हणजे पुलाव घेतला आम्ही पण हा बिर्याणी सारखा लागतो ना. बिर्याणी सारखा लागतो खरंच. लिटरली बिर्याणी सारखा लागतो हा तवा पुलाव. हाफच घेतला आहे. घरात बिर्याणी आमची अशी होती. थँक्यू कॉम्प्लिमेंटसाठी. जेवण वगैरे झालं आहे मस्तपैकी. स्पेशल. आणि हे आपला एरिया पूर्ण. त्यांचं बड्डे पार्टीज वगैरे पण होतात. बाहेर आलोय आम्ही आता. आणि चंद्र बघा किती दिवसांनी चंद्र दिसला आहे. आणि हा माझा चंद्र. आलो आता आम्ही घेऊन. चावी घे. मस्त होतं जेवण. सर्विस वगैरे एक नंबर आहे. आपुलकीला सगळ्यांना विचारपूस करतात. कोणाला कसं हवं आहे डिश काय आहे ते सजेस्ट पण त्यांनी छान केलं. छान वाटलं. ओव्हरऑल एक्सपिरियन्स एक नंबर आहे.
तर निघतोय आम्ही आता फायनली. हे बघा इथं ना ढोल ताशा पथक, ढोलचा आवाज येतोय का? प्रॅक्टिस सुरू आहे आता ही गणपतीची. कसले भारी आहे हं. आवाज आला आणि म्हटलं तर बघूया तर ढोलचा कुठे आवाज येतो. तर हे बघा किती छान प्रॅक्टिस सुरू झाली गणपतीची. तर आता रिव्ह्यू द्यायचं म्हटलं तर कसं वाटलं तुम्हाला फूड? जेवण चांगलं होतं. हां, जेवण खूप छान होतं. क्वालिटी एक नंबर होती. महाग आहे हो ना? थोडं महाग आहे पण क्वालिटी चांगली आहे. हां, महाग आहे पण त्यांनी क्वालिटी मेंटेन केल्या. कुठंही अतिरिक्त म्हणजे स्पायसेस ॲड केले म्हणा किंवा भरपूर तेलच घातले, बटरच घातले, असं कुठल्याच पदार्थांना नव्हतं त्यांच्या. ह्याने फक्त बटर रोटी घेतली, त्याला फक्त ऑब्व्हियसली बटर असणारच, कारण बटर रोटीच मागवलेली त्याने. मी काय वेट रोटी घेतलेली म्हणजे गव्हाची होती, तर ती पण चांगली क्वालिटीची होती. पनीर चिंगारी होतं तर एकदम स्पायसी वगैरे नव्हतं, चांगला त्याला स्मोकी फ्लेवर होता, तुम्हाला जसं मी दाखवलं तसं. वेटर म्हणा इतके भारी आहेत ना ते, की म्हणजे प्रत्येकानं आपुलकीनं विचारून प्रत्येकांच्या आवडीनिवडीनुसार ही डिश अशी आहे, ती तशी आहे, तुम्हाला कशी हवी आहे, म्हणजे त्याप्रमाणे सजेशन ते देत होते ना. सर्व्हिस चांगली आहे त्यांची, महत्वाची म्हणजे सर्व्हिस चांगली असल्यामुळे हां, प्रॉपर क्लिनिंग वगैरे करून लगेच एक झालं की दुसरं लगेच क्लिनिंग करून मगच दुसरं सर्व करत होते, त्यामुळे छान वाटलं. त्यांची सर्व्हिस गाडी लावण्यापासून गाडी काढेपर्यंत सगळं होय. सगळे सांगत असतात. नाहीतर कसं असं म्हणजे इतर हॉटेलला जास्त करून की गाडी वगैरे आपल्या पण बघायचं पार्किंगचं, मग कुठं असतं कुठं नसते, पण नाही बाहेर त्यांचं एक माणूस, ते पण चांगले आहेत अगदी, ते पण चांगले आहेत ना, ते पण चांगले आहेत. आणि आतलं तर मी तुम्हाला दाखवलं सगळं छान आहे किती. आणि ते रेस्टॉरंट ना खूपच जुनं आहे. आता रिन्युएशन केले त्यांनी. हां. मध्ये रेस्टॉरंट बंद होतं ते रिन्युएशन करण्यासाठी, पण आता अलीकडे 1 वर्षभर ती चालू केली त्यांनी परत रिन्युएशन करून. म्हणजे वरतीच त्यांच्या लॉजिंग पण आहे, खाली रेस्टॉरंट आहे, पण गर्दी भरपूर असते प्युअर व्हेज मध्ये येते. हां, येताना आम्ही ना खूप गर्दी होती, आम्ही लवकरच जेवतो त्यामुळे आम्ही लवकरच गेलो होतो जेवायला. तर लवकरच जायला लागते, नंतर घेतलं तर मग एक अर्धा तास मग वेटिंग खूप वेटिंग असते, मग खूपच वेटिंग असते. त्यासाठी लवकरच गेलेलं बरं असतं. आणि दिसताना जरी हॉटेल ते असं म्हणजे नवीन दिसत असेल ना आता, तर त्याचं रिनोव्हेशन हे आत्ता झाले, पण ते खूप जुनं 60 वर्षापूर्वीचं आहे ते हॉटेल. तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते. तर हा ब्लॉग तुम्हाला जर का आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर भेटूया उद्या पुन्हा एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.